राम राम शेतकरी मित्रांनो, आपला प्लॉट तर बघितला असेल तुम्ही. आपला प्लॉट पलीकडे आहे आणि हे आपल्या काकाचा प्लॉट आहे आणि ते पण प्लॉट बघू शकता तुम्ही. ही लावगण फक्त 8 दिवसाने लेट आहे, त्याच्यामुळे थोडीशी भिडायची राहिलेली आहे हळद. पण हळद ही पण हिचे फुटवे वगैरे बघू शकता तुम्ही. हे का फुटवे बघू शकता, हिला पण चांगल्या प्रकारे फुटवे आहेत. हे बघू शकता तुम्ही इथे फुटवे. हे का हे 2, हे 3, हे 4, हे 5, म्हणजे 5 फुटवे आहेत. आपल्या हळदीला कुठे 4 आहेत, कुठे 3 आहेत, पण आपल्या हळदीपेक्षाही फुटवे एकदम मस्त प्रकारे आहेत. इथे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता हळदीचा प्लॉट आहे. फक्त हळद थोडीशी गच्च व्हायची राहिलेली आहे, कारण की 8 दिवसाच्या फरकामुळे, आणि ते पण कवर होऊन जाईल कारण की हिला फुटवे थोडेसे लेट निघतात. आपले फुटवे मोठाले आहेत, हे फुटवे लहान आले आहेत, पण जास्त प्रकारे फुटवे आहेत. हे बघू शकता तुम्ही फुटवे. आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. हे बघा, कारण की हळदीला हे फुटवे बघू शकता तुम्ही. सगळं दाखवलं तुम्ही तुम्हाला. ती आपली हळद आहे पलीकडली आणि ही आपल्या काकाची हळद आहे, तुम्हाला ते पण सांगितलं. आणि हे बघू शकता हळद. आणि आपण आता ही पण हळदीची पूर्ण पाहणी करणार आहेत आज. हे बघू शकता तुम्ही फुटवे. यांनी ICLचा खत सोडलं, फवारणी केली वाटतं 13-40-13. हे बघू शकता, इथेच पुढं आहे याचा. हे चांगला खत आहे फवारणीला. 1 किलोचा पुडा आहे. हे बघू शकता तुम्ही. हळदीचे बघू शकता तुम्ही, चांगल्या प्रकारे आहे क्वालिटी वगैरे. हळद आता करप्यासाठी त्यांनी फवारलं वाटतं. हे काय करपा येऊ लागलं, याच्यावर थोडे थोडे डाग दिसतात तुम्हाला, कारण की हळदीला करप्यासाठीच सगळ्यात जास्त अटॅक राहतो. आणि या पिरियडमध्ये त्यांनी फवारणी केली. हे बघू शकता तुम्ही. आणि तिकडे पप्पा पाणी काढून देतात हळदीचे, तुम्हाला दिसत असतील. हे का मी चाललो खालीच आता, आणि या दांडाने पूर्ण पाणी वाहिलेलं आहे. हे बघू शकता, हळदीच्या मुळ्या कुठरोक आलेले तुम्हाला दिसत असतील सगळ्या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, कारण की मी सगळं दाखवणार आहे या प्लॉटचं बी. ते पलीकडला प्लॉट आपला आहे, कारण की भिडूनच प्लॉट आहेत, पण याचा व्हिडिओ नाही केला आपण. तर आज वेळ भेटला, आपण व्हिडिओ करतोय. हे बघू शकता सगळी हळद तुम्ही. खालून बी दाखवणार आहे, वरून बी दाखवणार आहे. पानाची साईज वगैरे, काळोखी हे बघू शकता तुम्ही. फुटवे वगैरे एकदम व्यवस्थित प्रकारे हळद आहे. आणि हे पाणी बघू शकता तुम्ही, माझे पाय किती चाललेत मध्ये. या आमचे रानं आहेत, तर हे सगळेत म्हणजे खालचे रानं आहेत, तरी पण आम्ही याच्यात हळदी घेतल्या. पण यंदा जरा जास्तच प्रकारे पाणी झालं. हे बघू शकता तुम्ही, पाणी साचलेलं. हे बघू शकता पाणी, 1 फूट पाणी आहे आता बिसरीमध्ये. आणि आम्ही आता पाणी काढून द्यायचे प्रयत्न करतो. हे बघू शकता पाणी कुठं काय माझ्या. आणि आता आम्ही पाणी काढून देणार आहेत. हे बघू शकता तुम्ही. हे अशा प्रकारे आम्ही पाणी काढून देत आहेत.